तर आता आपण रिकर्शनचा बघूया. हा इंट्रो व्हिडिओ आहे. तर रिकर्शन बघण्याआधी आपण ते एक पहिले अजून एक गोष्ट बघूया आधी ती म्हणजे फंक्शन कॉलिंगची. तर जसं की समजा आपल्याला दोन नंबर्स ऍड करायचे. तर आपण सिंपल प्रोग्राम समजा असेल की सी प्लस प्लस प्रोग्राम टू ऍड टू नंबर. तर आपण जनरली असं घेतो की एखादा नंबर असेल काहीतरी आणि मग दुसरा असेल बी समजा, आणि आपल्याला समजा ऍड करायचं तर आपण सिम्पली ऍड व्हॅल्यू करू शकतो की मे बी आपण इंट ऍड मध्ये ठेवू शकतो की किंवा डायरेक्ट सी आउट आणि ऍड करू शकतो. पण ते समजा आपल्याला फंक्शन कॉल करून करायचं आहे दोघांचे ऍडिशन, इथे डायरेक्टली न करता. मग आपण असं करू शकतो की ऍड फंक्शन कॉल करू शकतो आणि त्यामध्ये जनरली हे जे नेम्स आहेत ते डायरेक्ट आपण असं ठेवलेलं बरं, कारण फक्त ऍड जर ठेवलं तर असं जनरली ऍड सबट्रॅक्ट असं ठेवायचं, कारण फक्त ऍड हा नंबर लायब्ररी फंक्शन असू शकतो. जसं की ऍड असेल, प्रिंट असेल, सबट्रॅक्ट असेल, जे मेन नसतात नंबर नेम्स किंवा वर्ड्स, ते आहेत ते आपले लायब्ररी फंक्शन असू शकतात. त्यामुळे मग आपण असं घेतो जनरली, आणि मग आपण यात ए आणि बी पाठवतो. आणि समजा आपल्याला फंक्शन कॉल करून ऍड करायचं असेल तर, आणि मग आपण त्याला सिम्पली इथे हम्म. तर मग आता समजा हे आपलं ऍड फंक्शन आहे, तर आपण सिम्पली इथे बनवणार की ऍड फंक्शन आहे ते. तर याचं डेटा टाईपचं आपण नंतर बघू, पहिले आपण ऍड फंक्शन लिहूया. समजा ऍड फंक्शन आहे आणि त्यात आपण या दोन व्हेरिएबल पाठवतोय. मग इथे पण आपण दोन व्हेरिएबल घ्यावे लागतील आपल्याला. मग इथे त्याला आपण इथे काही ठेवू शकतो, एक्स वाय झेड, हे काही याचं आणि याचं काही घेणं देणं नाही. आपण इथे इथे काही असं नसतं, ते इरेस्पेक्टिव्ह आहे, ते आपण काही ठेवू शकतो. आपल्याला पाहिजे तर आपण ए बी पण ठेवू शकतो किंवा दुसरे काही ठेवू शकतो. पण जनरली कन्सिस्टंट राहावं म्हणून आपण तेच व्हेरिएबल ठेवतो. आणि मग ते फंक्शन असतं की बाबा त्यात ऍड करायचं आहे, मग आपण त्यात असं बोलतो की इंट ऍड किंवा ऍडिशन किंवा सम, इंट सम इक्वल टू ए प्लस बी. आणि मग आपण इथून सिम्पली त्याला रिटर्न करतो की ही जी सम झाली ती रिटर्न करायची, कारण ते आपल्याला इकडे हवी आहे. मग समजा आपण ती रिटर्न करतोय, मग रिटर्न सम आपण करतो. मग इथे काय आहे की आपण हे जो रिटर्न नंबर करतोय तो यांच्या दोघांची सम आहे, आणि ती सम जी आहे ती इंटिजर आहे, कारण ए आणि बी हे पण दोन्ही इंटिजर्स आहे. मग कारण की ही सम इंटिजर आहे, मग इथे आपल्याला हा जो रिटर्न टाईप असतो तो इथे लिहावा लागतो याच्या आधी, फंक्शनच्या आधी. तर म्हणून आपण, कारण की ही सम इंटिजर आहे, मग आपण इथे लिहिणार इंट. तर हा जो असतो तो फंक्शनचा रिटर्न टाईप असतो. जेव्हा आपण व्हेरिएबल इनिशियलाइज करतो तेव्हा हा जो ए जो आहे त्याचा जो डेटा टाइप आहे तो इथे लिहितो आपण, हा इंट. तो आहे डेटा टाइप या व्हेरिएबलचा. आणि जेव्हा फंक्शनचं असतं तेव्हा आपलं की ते फंक्शन जे आहे पूर्ण, त्यामध्ये जे रिटर्न होतं शेवटी, तर ते जी रिटर्न होते व्हॅल्यू, ती जी कोणती असेल तिचा जो डेटा टाइप आहे तो इथे आपण लिहितो जनरली. आपण बोलतो की फंक्शनचा रिटर्न टाइप हा आहे तो, म्हणजे त्या ह्या सम व्हेरिएबलचा डेटा टाइपच आहे तो. तर इथे म्हणून मग आपण इथे इंट लिहितो, आणि मग इथे ही रिटर्न सम होते. मग आता ही रिटर्न झाल्यानंतर मग इथे रिटर्न होतंय, तर इथे आपल्याला एखादा व्हेरिएबल ठेवावा लागेल, कारण तो इथे आपल्याला रिटर्न झाल्यानंतर त्याला इथे आपल्याला भरावे लागेल. जसं की आता आपण इथे लिहू शकतो की मे बी आपण सेपरेटली बोलू शकतो इंट सम असं, आणि ही जी सम आहे आपली सम इक्वल टू हे. कारण मग याचं काय आहे की हे फंक्शन कॉल होईल आणि याच्यापासून एक व्हॅल्यू जनरेट होईल, जी, आणि ती जी व्हॅल्यू आहे ती मग या ज्या व्हेरिएबल मध्ये येऊन स्टोअर होईल, कारण आपण इथे रिटर्न करतोय. मग हे फंक्शन कॉल झाल्यावर काय होईल की पूर्ण जो कंट्रोल आहे याचा कम्प्युटरचा तो इथे जाईल, पूर्ण हे वन बाय लाईन एक्झिक्यूट होईल, आणि जे काही पहिले सम होईल त्यानंतर मग रिटर्न होईल. आणि ही रिटर्न झाली की मग ही व्हॅल्यू इथे फंक्शनची रिटर्न होईल, आणि ती इथे आपण सम इक्वल टू म्हणून ती व्हॅल्यू या सम मध्ये येऊन स्टोअर होईल. तर हे होतं आपलं रिटर्न टाईपचं. तर समजा आता आपलं कधी कधी असं की, आणि म्हणूनच इथे जेव्हा रिटर्न झिरो लिहिलेला असतो, आपण हे इथे काहीतरी जनरली नेहमी जो मेन फंक्शन असतो त्यामध्ये आपण रिटर्न झिरो लिहितो. कारण हे फंक्शनचं असं की जो कम्प्युटरमध्ये जो सुरुवात होते की मेन फंक्शन हा आहे, तिथून सगळं काही एक्झिक्यूट झाल्यावर शेवटी रिटर्न झिरो होतो.
म्हणजे जसं की फंक्शन आपला जो कम्प्युटर एक्झिक्युशन आहे ते स्टॉप होतं याच्यात. आणि कारण की इथे आपण रिटर्न 0 लिहितोय, तर 0 हा जनरली इंटिजर नंबर आपण पकडतो आणि म्हणून त्याला आपण इथे इंट लिहितो प्रत्येक वेळी, की इंट मेन. हे जे इंट आहे ते याच्यासाठी आहे, की हा रिटर्न 0 आहे त्यासाठी. तर हे झालं आपलं इंटचं सगळं गणित. तर तर त्याला सिमिलरली समजा आपल्याला इथे आपण क्वेश्चन मध्ये लिहिलं असतं की सम इकडे न पाठवता यामध्येच कुठेतरी प्रिंट करा. मग आपलं असं झालं असतं की हे आपल्याला समजा प्रिंट करायची आहे, तर आपण काय केलं असतं की ही सम इथे दिली, आपण इथे लिहिलं असतं की सी आउट आणि ही जी सम आहे ती. आता ती सम इथे जर आपण पाठवली तर इकडे जाईल. पण ते पाठवा नाही पाठवा फरक नाही पडत म्हणा. पण समजा आपल्याला हे इथेच प्रिंट करायला सांगितलंय. मग आपण असंच प्रिंट करून हे करू शकतो. मग समजा आपण हे प्रिंट केलं आणि आपल्याला हे रिटर्न वगैरे काही पाठवायचं नाही. मग आपण सिम्पली हे रिटर्न असं करून सोडू शकतो. याचा अर्थ की याचं हे संपलं. एक्झिक्युशन आहे ते. इथे हे काही लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल. हे नाही लिहिलं तरी चालेल. किंवा असं लिहून सोडलं तरी दोघांचा अर्थ एकच, की रिटर्न म्हणजे संपलं. हे काहीही पाठवलेलं नाही. किंवा हे नाही लिहिलं तरी तेच त्याचा अर्थ होतो. तर मग समजा आपण हे लिहिलं नाही काही, की हे सी आउट प्रिंट झालं. मग आता हे आपण इथे काहीच रिटर्न करत नाही. आणि हे जे आहे ते काय याचं होतं, की हे जो फंक्शनचा रिटर्न टाइप आहे, त्याचा जो रिटर्न करतो त्याचा डेटा टाइप हा होता. पण इथे आपण काहीच रिटर्न करत नाही. मग अशा वेळेला आपण याचं व्हॉइड लिहितो, की काहीच नाहीये. व्हॉइड म्हणजे नल, काहीच नाहीये. मग जेव्हा फंक्शन काहीच रिटर्न करत नाही, तेव्हा आपण इथे सिम्पली व्हॉइड लिहितो. मग याच्याने काय होईल, कारण की इथं रिटर्न पण काय करत नाही. मग यामध्ये काही व्हॅल्यू पण येणार नाही. मग सम इक्वल टू लिहिण्याची गरज नाही. आपण फक्त फंक्शन नेम लिहू शकतो आणि ह्या व्हॅल्यूज पाठवू शकतो. आणि मग त्या ए बी व्हॅल्यूज ज्या आहेत त्या 6 आणि 9 जातील आणि इकडे झाल्यावर त्यांची सम होईल इथे सिम्पली, आणि ती प्रिंट होईल जी काही सम आहे ती. आणि हे इथे मग एवढंच झालं आणि मग नंतर झालं तेवढंच. मग त्यामुळे इथे आपण व्हॉइड लिहू शकतो. आणि कारण की आपण इथे व्हॉइड लिहिलं, इथे आपण एकतर काहीच नाही लिहू शकत किंवा आपल्याला पाहिजे तर आपण असं लिहून सोडू शकतो की रिटर्न. याच्याने की काहीच होणार नाही, असं की काहीच नाही. हे फक्त डिटरमाइन करतं की जे रिटर्न लिहिलंय म्हणजे ते की बंद करा, असं एक्झिक्युशन या फंक्शनचं बंद करा असं. तर बाय डिफॉल्ट पण इथे बंदच होईल. पण ते कधी कधी आपल्याला स्वतःला सांगावं लागतं की एक्झिक्युशन आपल्याला थांबवायचं आहे, त्यावेळी आपल्याला रिटर्न आपण लिहितो. ते जसं की आपण लूपमध्ये आपण समजा लूप पूर्णपणे जो फॉर लूप असतो तो पूर्ण एक्झिक्यूट झाल्यावर आपोआप बंद होतो. पण समजा आपल्याला एखादी कंडिशन ठेवून ना मध्येच बंद करायचं तर आपण ब्रेक लिहितो. तर त्याचं पण आहे की समजा आपण सध्या इथे काहीच नाही लिहिलं तरी ते आपोआप हे एक्झिक्यूट झाल्यावर आपोआप बंद होईल. पण समजा एखादी कंडिशन असेल आणि आपल्याला त्याला थांबवायचं असेल तर आपण असं लिहू शकतो की रिटर्न. उदाहरणार्थ समजा आपल्याला अ, इथे लिहायचं आहे की समजा ही इफ मे बी आपल्याला असे काही कंडिशन दिलेले असेल की समजा ए जो आहे तो 0 असेल, तर मग रिटर्न समजा आपल्याला सांगितलंय की समजा 0 असेल तर काही प्रिंट नका करू, असं क्वेश्चनने सांगितलं. समज की क्वेश्चन आहे की हे दोन नंबर्स आहेत, त्यांना त्यांची सम आपल्याला प्रिंट करायची आहे आणि फंक्शन कॉल करून. मग आपण हे दोन नंबर्स घेतले, त्यानंतर याची काही गरज नाही आता. आपण हे फंक्शन कॉल केलं आणि हे दोन नंबर्स तिकडे पाठवले आणि मग इकडे गेलो आणि ते प्रिंट वगैरे झाले. पण क्वेश्चन मध्ये सांगितलं की समजा ए ची व्हॅल्यू 0 असेल किंवा दोन्हीपैकी कोणता तरी एक असो. समजा ए ची व्हॅल्यू 0 असेल आणि तर काहीच प्रिंट नका करू असं क्वेश्चनने सांगितले. तर मग आपण काय बोलणार की समजा ए 0 आहे, मग इथे आपण लिहिलं की रिटर्न म्हणजे काही न करता इथूनच हे एक्झिक्युशन आहे ते थांबव आणि मग परत हे फंक्शन आहे ते थांबेल असं. आणि कारण की हे void आहे म्हणून आपण इथे रिटर्न कोणता नंबर वगैरे नाही लिहू शकत, फक्त रिटर्न लिहून सोडू शकतो. तर हे असं हे रिटर्नचं आणि voidचं हे मेन होतं की याचा डेटा टाईप जो असतो तो की फंक्शनचा जो इथे आपण काय लिहितो तो, आणि त्यानंतर हे रिटर्न आपण कधी यूज करतो तेच. तर ह्या दोन गोष्टी होत्या ज्या इम्पॉर्टंट होत्या. आता आपण जाऊया याच्याकडे की रिकर्शनकडे. तर रिकर्शन सोपंच आहे, ते सगळ्यांना माहिती असतंच म्हणा, एवढं काय त्यात कठीण नाहीच आहे. म्हणजे त्याची आयडिया, जी बेस आयडिया आहे ती, की जसं की आपलं हे आहे, समजा आपला हे नॉर्मल एक कोड आहे. तर आपण हा इंट मेननी सुरुवात होते की बाबा पहिले जेव्हा असा एखादा कोड लिहिलेला असतो आणि कम्प्युटर जेव्हा एक्झिक्यूट करायला सुरुवात करतो तेव्हा काय करतो की इथून सुरुवात करतो की पहिले मेन फंक्शन बघतो, मग पहिली लाईन ही एक्झिक्यूट होते, मग पुढे जातो की हा ब्रेसेस म्हणजे स्टार्टिंग पॉईंट, मग इंट ए मग याची व्हॅल्यू जाऊन स्टोअर होते एखादीकडे मेमरीमध्ये. त्यानंतर मग दुसऱ्या लाईनवर समज की कम्प्युटरचा कंट्रोल पहिला या लाईनवर होता, मग ही एक्झिक्यूट झाली,
मग कंट्रोल या लाईनवर जाईल. आता हे एक्झिक्यूट होईल. मग इथे काय लिहिलंय की फंक्शन 1 आणि हे ए पास केलंय. मग ते फंक्शन 1 कडे आता हा जो कंट्रोल आहे कम्प्युटरचा तो इथून फंक्शन 1 जिथे कुठे आहे त्या लाईनवर जाईल, या लाईनवर. मग आता इथे जाईल आणि याला एक्झिक्यूट करेल की हे फंक्शनचे डेफिनेशन वगैरे आहे. मग झाल्यानंतर मग हे ब्रेसेस, ओपनिंग ब्रेस, त्यानंतर मग इथे येईल. मग ही बी ची व्हॅल्यू 10 मध्ये जाऊन एखादी स्टोअर होईल मेमरीमध्ये. आणि मग मेमरीमध्ये स्टोअर झाल्यानंतर मग परत मग आता जो कम्प्युटरचा कंट्रोल आहे तो या लाईनवर जाईल. मग याच्यावरून आता इथे फंक्शन 2 आहे की हे कॉल केलंय. मग आता याचा जो कंट्रोल आहे कम्प्युटरचा तो इथून उचलून हे जे जिथं काही फंक्शन असेल तिथे जाईल. सिमिलरली मग इथे गेलं, मग नंतर हे पूर्ण जे काही असेल ते एक्झिक्यूट होईल. त्यामध्ये समजा काही नंबर्स असतील, व्हॅल्यूज असतील तर त्या एखादीकडे स्टोअर होतील. तर मग ते सगळे असं करत करत जाईल. आणि इथे म्हणजे इथे आयडिया एवढीच की या फंक्शन मधून आपण याला कॉल केलं, त्यानंतर या फंक्शन मधून आपण याला कॉल केलं. तर हे नॉर्मल फंक्शन कॉलिंग आहे. आणि रिकर्शन मध्ये काय होतं की समजा आपण इथं आहे तर मग इथून आपण हे मेन फंक्शन ॲज इट इज हे आपण ह्या व्हॅल्यूज वगैरे केल्या, नंतर याला कॉल केलं आपण. आता रिकर्शन मध्ये काय होतं की इथे आलं, हे बघितलं आपण, नंतर इथे परत फंक्शन 1, मग इथून त्याच फंक्शन मधून त्यालाच आपण कॉल केलंय. तर मग त्याच फंक्शन मधून त्यालाच जेव्हा आपण कॉल करतो त्यालाच आपण रिकर्शन बोलतो, की त्याच फंक्शन मधून त्यालाच रिपीटेड कॉल करणे. एका फंक्शन मधून त्याच फंक्शनला कॉल करणं रिकर्शन. म्हणजे एवढंच त्याची आयडिया जी आहे ते सिम्पल एवढीच आहे की ते रिकर्सिव्हली स्वतःलाच कॉल करत राहतं. तर एवढंच आहे ते. तर ही एक ओव्हरऑल आयडिया होती. हा. तर मग आता आपण एक क्वेश्चन कडे बघूया की समजा आपला एक क्वेश्चन आहे. तर मग तो क्वेश्चन हा. तर अजून एक गोष्ट म्हणजे अशी की समजा हा रिकर्शन आहे हे, तर हे आपण नॉर्मली इटरेटिव्ह वेनी पण करू शकतो. इटरेटिव्ह आता आपण हा समजा आपण एक एक्झाम्पल आहे, एक एक्झाम्पल घेऊया. इटरेटिव्ह म्हणजे आपण एक इटरेटिव्हचं एक्झाम्पल घेऊ. समजा आपल्याला प्रिंट करायचं आहे, आपण याला सगळ्याला ओढूया. सिंपल एक्झाम्पल घेऊया एक की समजा आपल्याला क्वेश्चन आहे की आपल्याला एन नंबर दिलेला आहे. समज की इंट एन इक्वल टू समज सध्यापुरते 3, आणि आपल्याला सांगितलंय की एन जे आहेत ते रिव्हर्स मध्ये प्रिंट करायचे आहेत. म्हणजे सिम्पली हे की पहिले 3 प्रिंट करायचं आहे. याच्याच लिहू 3, नंतर मग आपल्याला प्रिंटसाठी हे सांगितलं आउटपुट की पहिले 3 आला पाहिजे, नंतर स्पेस 2 आलं पाहिजे, नंतर 1 असं आलं पाहिजे. म्हणजे हे एन पासून आहे ते की एन पासून जे काही एन जो आहे असेल तो, समजा एन 10 आहे तर मग पहिले 10 आला पाहिजे, नंतर स्पेस, नंतर 9, असं 8, असं करत 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 तो शेवटी 1 पर्यंत जाऊन थांबला पाहिजे. समजा हा क्वेश्चन आहे आणि आपल्याला एन ची व्हॅल्यू काहीतरी म्हणजे एन तर आपण समज की युजर कडून घेणार आहे. पण सध्या सिम्पलीसाठी आपण एन ला 3 पकडूया. जास्त हे न करता आपण एन ला 3 पकडूया. तर मग आपल्याला काय की सिम्पली आपल्याला 3 to 1 प्रिंट करायचं आहे. 3 to 1 हे आपल्याला प्रिंट करायचं सिम्पल. तर मग आपण अशा वेळी काय करतो की समजा आपण सिम्पली फॉर लूप लावू शकतो आणि तो रिव्हर्स मध्ये प्रिंट करू शकतो. उदाहरणार्थ आपण इथे सिम्पली फॉर लूप लावू शकतो. इंट आय इक्वल टू एन, कारण आपल्याला रिव्हर्स मध्ये प्रिंट करायचं म्हणून आपण आय ला एन घेणार पहिले, की जो याच्यापासून चालू होणार, त्यानंतर मग आय आहे तो आपल्याला सांगितलं की 1 पर्यंत जाऊन थांबायचं, म्हणजे आय ग्रेटर दॅन 0, कारण की आपल्याला 1 पर्यंत थांबायचं आणि मग नंतर आय मायनस मायनस हे करू शकतो सिम्पली. आणि मग इथे आपण ठेवू शकतो की सी आउट एन जो आहे तो, आणि स्पेस सांगितले मध्ये म्हणून आपण सिम्पली स्पेस देणार. आणि असं आपण करू शकतो की एन जो होता आधी 3 होता, मग 3 प्रिंट होईल, मग एक स्पेस येईल, मग हा आय मायनस मायनस होईल. तर मग इथे एन नाही होणार, ऍक्च्युली इथे आय लागेल आपल्याला, आय, कारण मग एन असेल मग तो 3, नंतर मग 2 1 असं काय काय होईल. तर आपण ते हे सिम्पल आहे म्हणा. तर सिम्पली हे आउटपुट आहे ते आलेले आहे की 3 नंतर मग 2 नंतर 1. तसं मग यांची जी काही व्हॅल्यू असेल त्यानुसार गेला. हा. तर यांची जी व्हॅल्यू असेल त्यानुसार व्हॅल्यूज प्रिंट होते. तर मुद्दा तो नाही, मुद्दा असा होता की आपण आता ही जी आहे ही मेथड आहे ती इटरेटिव्ह आहे, की आपण
सिम्पल फॉर लूप लावलं आणि मग पहिल्या एनची व्हॅल्यू 3 होती. मग असं इटरेटिव्हली करत गेलो की पहिल्या इटरेशन मध्ये आयची व्हॅल्यू 3 होती. मग ती 3 साठी हे रन झालं. मग दुसऱ्या इटरेशन मध्ये आयची व्हॅल्यू 2 झाली. मग हे झालं परत रन. मग तिसऱ्या इटरेशन मध्ये आयची व्हॅल्यू 1 झाली. असं हे इटरेशन्स मध्ये होतं. मग त्याला आपण बोलतो की इटरेटिव्ह आहे ते. आणि इथे याचा सांगायचा मुद्दा असा की जे रिकर्शन वाले क्वेश्चन्स आहेत ते सगळे आपण असे इटरेटिव्ह वेने करू शकतो फॉर लूप्स लावून. पण एवढंच की आता हे कसं आहे की हे सिम्पल आहे त्यामुळे फक्त एका फॉर लूप मध्ये झालं. पण मे बी जे काही क्वेश्चन असतात ते मग ते मोठे मोठे असतात. मग त्यामध्ये काय होतं की खूप सारे फॉर लूप येतात. एक फॉर लूप त्यामध्ये दुसरा फॉर लूप त्यामध्ये एक कंडिशन लावून अजून एक फॉर लूप तिकडे फॉर लूप इकडे फॉर लूप. मग ते प्रॉब्लेम असा होतो की ते खूप जास्त बघायला किंवा समजायला खूप ते डिफिकल्ट होऊन जातं. आणि रिकर्शन मध्ये फायदा हा होतो की आपण तो इझिली करू शकतो ते आणि जिथे म्हणजे क्लिअरली समजतं ते. त्यामुळे आपण रिकर्शन कडे जनरली जातो. पण जर आपण बघायला गेलं तर आपण जे रिकर्सिव्ह वाले आहेत ते सगळे आपण असे इटरेटिव्हली करू शकतो. तर तेच की कोणताही क्वेश्चन समजा आहे एखादा समजा आपल्याला कठीण वाटतोय तर आपण ते पहिले डायरेक्ट रिकर्शन मध्ये उडी न मारता पहिले आपण त्याला इटरेटिव्ह वेने हे करू शकतो की समजा इटरेटिव्ह करायचं असेल तर कसं असेल. मग आपल्याला एक आयडिया येईल की बाबा आपण असं असं करू शकतो. आणि मग त्यानंतर मग आपण त्याला सिम्पली रिकर्शन मध्ये कन्वर्ट करायचं. तर हेच की आता समजा आता हाच क्वेश्चन आहे तर आपण हा कारण की आपल्याबद्दल 3 to 1 आपल्याला हे आपल्याला माहित आहे फॉर लूप खूप वेळा त्यामुळे आपल्याला इझिली समजतं की आपण आय एन टू 0 N2 1 नेणार आणि मग सिम्पली प्रिंट करणार. मग आता याला समजा आपल्याला याच्यात करायचं आहे कन्वर्ट करायचं रिकर्शन मध्ये. तर रिकर्शन मध्ये जनरली काय लागतं की एक फंक्शन लागतं. मग आपल्याला एवढं माहित आहे की रिकर्शन आहे तर मग हे नसून सिंपल एक एक्स्ट्रा फंक्शन असेल त्याला आपण गेलो तर आपण एक आपल्याला एक माहित आहे की रिकर्शन मध्ये एक फंक्शनचं असेलच. मग आपण फंक्शनचं नाव देऊ शकतो की प्रिंट काहीतरी प्रिंट नंबर म्हणून देऊ शकतो आणि मग तिथे आपल्याला हा एन पाठवायचा आहे म्हणजे आपण इथून एन पाठवू शकतो. आणि हे मग आता हे पाठवलं आपण आणि मग सिंपल इथं इकडे आपण ते फंक्शन जे आहे त्याला आपण हे करू शकतो. आणि डेटा टाईप जसं त्याचा आपण फंक्शनचा नंतर विचार करू त्याचा काय ठेवायचा आहे तो. पहिले आपण फंक्शन लिहून ठेवूया. तर मग तो कारण की इकडनं एन जाणार आहे 3 जाणार आहे मग त्याला इथे पण व्हेरिएबल लागेल म्हणून आपण एनच घेऊया. तर मग सिम्पली हे झालं. मग इथे आपल्याला काय करायचं सिम्पली पहिले 3 येईल मग 3 ला प्रिंट करायचं. आपण इथे लिहू शकतो की सी आउट एन आणि एक स्पेस जी आपल्याला स्पेस मागितली म्हणून हा ते स्पेसचा एवढा काही फरक नाही पडत म्हणा. पण ते समजा आपण स्पेस ठेवतो जनरली की एकत्र एकत्र सगळं मिक्स नको व्हायला म्हणून. तर मग हे झालं आणि आता हे झालं मग आता याच्याने काय होईल की फक्त हा 3 प्रिंट होईल. मग आता पुढच्या वेळी आपल्याला काय करायचं आहे की N-1 करायचं आहे आपल्याला. बरोबर आणि आपल्याला हे सांगितलंय की रिकर्शन करायचं म्हणजे यामधून यालाच कॉल करायचं आहे. मग सिम्पली आपण तेच फंक्शन इथे लिहिणार की प्रिंट एन आणि मग N-1 याने काय होईल की सिम्पली हा जो इथे सुरुवातीला 3 होता 3 प्रिंट झाला त्यानंतर मग आपण बोललो की N-1 मग इथे हा 2 आहे तो परत याच्याकडे जाईल आणि मग हे 2 वगैरे हे प्रिंट होतील ते आता आपण व्यवस्थित त्याचं याचाच पूर्ण जे आहे लॉजिक किंवा हे ते आपण व्यवस्थित बघूया आता. तर पहिले आपण एकदा नॉर्मल एक लूप क्वेश्चन कडे ठेवूया. तर हे असं काहीतरी गणित असतं आणि इथे कारण की आपण इथे फक्त प्रिंट करतोय काही रिटर्न वगैरे करत नाही. मग आपण इथे सिम्पली लिहू शकतो की व्हॉइड. मग ते झालं आता हे यात पण असं आहे की समजा हे आता हे आपण जर समजा बघितलं याचं आपण वर्किंग जे आहे ते बघूया आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये त्याचं एवढं काही नाही. पहिले तर आपण याच्याकडे लक्ष देऊ का समजा आपण 3 प्रिंट झाला इथे त्यानंतर पुढच्या वेळी मग N-1 चा 2 होईल. त्यानंतर मग 1 परत N-1 होईल मग परत 1 होईल. मग आता 1 झाल्यानंतर मग समजा आपण इथे झालं मग तो 0 होईल मग नंतर -1 होईल. हे चालतच राहील समजा आपण असंच लिहिलं तर. कारण इथे जर आपण काय बोलतोय की N-1 ला कॉल कर म्हणजे जाईल मायनस मायनस होत राहतील. हे थांबणारच नाही कधी ते थांबणे आपण लिहिलेलंच नाही. त्यामुळे मग हा प्रॉब्लेम आहे. आणि समजा आपण असं लिहिलं की समजा आपण इथे रिटर्न लिहिलं तर मग याच्याने काय होईल की पहिल्या वेळेला येईल डायरेक्ट इथं लिहिले तर तेही चालू शकतं. पण ते मे बी
समजायला थोडं हे होऊ शकतं, म्हणून आपण बोलू शकतो इथे की जसं आपण बघितलं होतं की आपण वाटल्यास तर कंडिशन लावू शकतो की जेव्हा आपलं काय आहे की इथे हे कंटिन्युअस चालत राहील की 3 नंतर 2 नंतर 1 नंतर 0 नंतर -1 हे कंटिन्यू चालत राहील. कारण आपण इथे काही कंडिशन लावलेलेच नाहीये की थांबण्यासाठी. आपण सिम्पली बोलतोय की प्रिंट नम आणि मग इंट n-1, मग हा परत गेला, परत n-1 n-1 करत करत जाईल. मग त्यासाठी आपल्याला थांबायचं कधी आहे की 0 झाल्यावर थांबायचं आहे n ची व्हॅल्यू. आपण इथे लिहू शकतो सिंपल कंडिशन की if जो n आहे, अच्छा हे ना, अं, कुठे गेलं? हा, तर आपण इथे बोलू शकतो की if जो n जो आहे जेव्हा तो 0 होईल तेव्हा आपल्याला थांबायचं आहे. थांबण्यासाठी काय तर सिम्पली आपण रिटर्न लिहू शकतो. याच्याने आपण काय बोलतो त्याला की हे एक्झिक्युशन आहे ते थांबव आता. रिटर्न आलं म्हणजे ते एक्झिक्युशन थांबव. मग ते एक्झिक्युशन थांबेल जेव्हा 0 होईल. मग फक्त व्हॅल्यूज ज्या आहेत त्या 1 पर्यंतच प्रिंट होणार. तर याचा तर पूर्ण आपण व्यवस्थितपणे बघूया याचं इम्प्लिमेंटेशन किंवा याचं पूर्ण. जसं की हा आपला होता तो एक क्वेश्चन, सॉरी आपला कोड. तर आपला कोड काय होता की आपण इथे इंट मेन लिहिलं होतं आणि आपण हे आपल्याला प्रिंट करायचं आहे रिव्हर्स ऑर्डर मध्ये समजा. तर आणि त्यात पण आपण असं ठरवलं की आपण यांची व्हॅल्यू काही घेऊ शकतो, पण सध्या इथं स्लाइड्स मध्ये जास्त बसणार नाही व्हॅल्यूज, म्हणून आपण सिम्पलीसाठी 3 पकडलेलं आहे. आणि मग आपण हे सुरुवातीला बघा, आता आपण कम्प्युटरमध्ये जसं होतं एक्झिक्युशन तशाने आपण बघूया. तर जेव्हा कम्प्युटरमध्ये आपण कोड लिहून कंपायलरवर क्लिक करतो तेव्हा त्यात खूप साऱ्या गोष्टी होतात, पण समजा आपण सगळं काही गोष्टी स्किप करून आपण हे बोलू शकतो की कम्प्युटरचं जे कंट्रोल आहे ते सर्वात आधी या लाईनवर येतं. ते सर्वात आधी येत नाही ऍक्च्युली, पण आपण आपल्या सोयीसाठी आपण बोलू शकतो की सर्वात आधी या लाईनवर येतं. मग त्यानंतर म्हणजे इथे असं समज की आता इथे हे जे मी सांगणार आहे ना ते ऍज इट इज होत नाही याच्या कम्प्युटरमध्ये, काही गोष्टी थोड्या वेगळ्या होतात, पण आपल्या सोयीसाठी म्हणून मी आता हे असं हे केलेलं आहे जे आहे ते. तर त्यामध्ये काही वेगळी ऍक्च्युअली थोडं वेगळं होतं, पण आपण सोयीसाठी हे करूया. तर आपण असं समजूया की सर्वात आधी कंट्रोल याच्यावर येतं, त्यानंतर मग इथं त्याने मेन फंक्शन बघितलं हे आहे, मग त्याने एक्झिक्यूट करायला सुरुवात केली कम्प्युटरने. मग पुढे गेलं की हे ओपनिंग ब्रेस आहे, मग त्यानंतर मग जोपर्यंत ही ओपनिंग ब्रेस पकडल्यानंतर तो बघेल की जोपर्यंत ही क्लोजिंग ब्रेस येत नाही तोपर्यंत तो एक्झिक्यूट करेल. मग कम्प्युटरच्या नंतर कंट्रोल या लाईनवर गेलं, मग n ची व्हॅल्यू 3 आहे, मग त्याची व्हॅल्यू एखादीकडे जाऊन स्टोअर होईल मेमरीमध्ये. मग ती व्हॅल्यू स्टोअर झाली, मग त्यानंतर पुढच्या लाईनवर कंट्रोल जाईल. मग इथे काय लिहिलंय की प्रिंट नम, मग हे फंक्शन आहे, कारण हे कोणतेही कीवर्ड नाहीये किंवा हा कोणताही ऑलरेडी डिफाईन्ड वर्ड नाहीये, त्यामुळे मग त्याला समजेल की हे फंक्शन आहे. मग ते आता काय करेल की हे फंक्शनचं इथून मग हे शोधेल की हे फंक्शन कुठे आहे. म्हणजे कंट्रोल इथे होतं तर इथून ह्याच्यावर जाईल. मग कंट्रोल इथं गेलं, मग आता हे झालं परत तेच की बाबा हे नवीन फंक्शन आहे. मग त्यात पण हे ओपनिंग ब्रेस चालू झाली, मग जोपर्यंत क्लोज होतं तोपर्यंत एक 1 बाय 1 लाईन पुढे जात जाईल. मग इथे येईल आणि बघेल की या लाईनवर येईल, बघेल की n0 आहे का, तर n0 नाहीये, n ची व्हॅल्यू 3 आहे. मग हे वालं ते पूर्ण इग्नोर करेल इफ वाली कंडिशन, आणि मग इथे जाईल. आणि मग इथे गेल्यानंतर मग सी आउट एन, मग यावेळी एन ची व्हॅल्यू समजा 3 आहे, मग ती 3 आहे ती प्रिंट होईल इथे आउटपुट म्हणून. तर सर्वात आधी 3 आपली प्रिंट झालेली आहे, ही जी होती ती. मग आपण ती प्रिंट केली आणि स्पेस दिली, मग एक स्पेस येईल तिथे. आणि मग नंतर आपण परत काय बोललो की आता परत प्रिंट नम, हे मग आता परत की हेच फंक्शन आहे ते कॉल होते. मग आपण असं समजू शकतो की हे आता जे हे समज की फंक्शन हे आहे म्हणजे तेच फंक्शन आहे, पण आपण सोयीसाठी आपण इथे लिहिलं. मग आता काय होईल की इथे आपण लिहिलंय प्रिंट नम n-1. मग आता जे कंट्रोल होता तो इथून जाईल याच्याकडे, पुढे गेला, या लाईनवर परत, की परत कारण की ते फंक्शन कॉल केलंय ना, परत इथून चालू होईल त्याचं गणित. आणि मग इथून इथून जाईल, मग परत सेम परत हे जाईल, मग परत ही कंडिशन बघेल, मग ती कारण की इथे n-1 म्हणजे 2 झालेला आहे n, आधी जो 3 होता तो इथे 2 झाला, n-1 2. तर ह्या 2 वाला आहे तो इथे आला, आणि मग n मध्ये ते 2 व्हॅल्यू स्टोअर झाली, कारण इकडनं जी व्हॅल्यू पाठवली ती या n मध्ये स्टोअर होईल. मग आता हेच की इथे जे n चं कॅल्क्युलेशन होतं तो व्हॅल्यू n मध्ये स्टोअर होती, त्यानंतर मग परत हे कॅल्क्युलेट केलं, मग आता हा हा जो n आहे तो परत सेपरेट व्हॅल्यू दुसऱ्या ठिकाणी स्टोअर होईल. म्हणजे असं होतं की आपण असं बोलू शकतो की समजा अ, हे इंटरनली ते मे बी असं पकड, असं आपण समजू शकतो की ह्या त्याने n1 म्हणून कन्सिडर केला,
आणि पुढचं कॉल केल्यावर तो N2 म्हणून कन्सिडर करेल. या दोघांना तो सेपरेट ठेवतो की हे कॉल केलं मग आता हे N2 होईल. म्हणजे तो आपल्याला बघण्यासाठी तर Nच आहे, पण तो इंटरनली त्याला थोडा वेगळ्या पद्धतीने त्याला स्टोअर करेल. मग आता हा N जो N होता तो इथे 3 होता, पण याचे कारण की आपण 3 मायनस 1 2 इथे पाठवला, मग याची व्हॅल्यू असं आपण समजू शकतो की N2 ची व्हॅल्यू त्याने 2 म्हणून स्टोअर केली. मग आता ती स्टोअर झाली याची व्हॅल्यू या व्हेरिएबलची. मग तो पुढे गेला, इथे बघितलं हे पण हे ट्रू नाही, हे फॉल्स आहे, मग हे इग्नोर होईल, पुढे जाईल. मग आता इथे आल्यानंतर परत मग इथे याची जी व्हॅल्यू आहे ती मग आता इथे या व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे 2, मग इथे 2 सिम्पली प्रिंट होईल इथे की 3 नंतर 2 प्रिंट झाली. आणि मग इथे स्पेस आहे, मग स्पेस जाईल आणि मग नंतर पुढे मग परत जे कंट्रोल आहे ते या लाईनवर येईल. मग या लाईनवर आल्यावर मग ते बघेल की परत आता याची व्हॅल्यू 2 होती, मग इथे 2 मायनस 1 म्हणजे 1 झालं. मग आता हे वाला परत कॉल होईल आणि त्यामध्ये ही 1 व्हॅल्यू आहे ती जाईल. मग हे कॉल होईल, मग परत आपण समजू शकतो की परत समजा एक हेच फंक्शन आहे ॲज इट इज समजा. आणि मग आता हे इथून जो कंट्रोल आहे तो या लाईनवर जाईल इथे परत. आणि यावेळी जी व्हॅल्यू आहे ती 2 मायनस 1 म्हणजे 1 जी आहे ती पास झालेली आहे. आणि इथे मग परत आता या व्हेरिएबलमध्ये परत ती 1 व्हॅल्यू इथे आपण हे करू शकतो की इथे n ची व्हॅल्यू काहीतरी वेगळी चालू आहे यामध्ये, या ब्लॉकमध्ये. त्यानंतर या ब्लॉकमध्ये काहीतरी वेगळी चालू आहे. आणि आता इथे याची व्हॅल्यू 1 चालू आहे. तर ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सेपरेटली स्टोअर होतात. त्यामुळे मग आपण असं समजू शकतो की इथे N1 होता, इथे N2 आहे, इथे N3 आहे. मग आता N3 ची व्हॅल्यू जी आहे ती इकडनं जी काही इथून पाठवली ती, तर ही 1 होते याची व्हॅल्यू. 2 मायनस 1 1, मग ती 1 इथे झाली. मग आता या व्हेरिएबलची व्हॅल्यू झाली 1. मग ते परत तेच की इथे आले हे फॉल्स आहे, मग इग्नोर झालं, इथे आलं. मग परत मग सी आउट एन, मग तो प्रिंट होईल 1. आणि मग परत पुढे जाईल किंवा 1 प्रिंट झालं. मग आता कंट्रोल आहे ते याच्यावर जाईल. यावर गेल्यानंतर मग परत तेच की आता परत हे वाला कॉल होईल आणि इथे n मायनस 1. मग इथे n ची व्हॅल्यू 1 होती, 1 मायनस 1 0. मग आता हे फंक्शन कॉल होईल आणि त्यामध्ये 0 वाली व्हॅल्यू आहे ती पास होईल. मग ती ही व्हॅल्यू परत हे फंक्शन कॉल होईल आणि हे कंट्रोल इथे होतं ते इथून उचलून कंट्रोल या लाईनवर येईल. आणि मग आता ह्या लाईनवर आलं, मग परत तेच की इथे हे सगळं झालं. आणि मग इथे एन ची व्हॅल्यू आता 0 झालेली आहे. मग या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू 0 स्टोअर होईल. आपण बोलू शकतो n4 ची व्हॅल्यू 0. मग इथे आलं, त्याने बघितलं की n इक्वल टू 0. तर ही कंडिशन ट्रू आहे. मग कंडिशन ट्रू झाली, मग ती कंडिशन एक्झिक्यूट होईल. मग इथे रिटर्न रिटर्न म्हणजे की हे जे एक्झिक्युशन आहे ते थांबवा, असं कम्प्युटरला सिग्नल जातो की हे थांबायचं आहे. मग हे थांबलं, मग आता याचं म्हणजे असं की हे संपलं. मग आता हे संपलं, मग आता जे कंट्रोल आहे जो हे संपलं, मग तो परत तिथे जाईल जिथून तो आला होता. तर तो इथून आला होता, ही लाईन झाली. मग आता याच्या पुढची लाईन जी आहे त्याच्यावर कंट्रोल जाईल. पण याच्या पुढे कोणती लाईन आहे, तर पुढे हा क्लोजिंग प्लेस आहे. म्हणजे परत कम्प्युटरला सिग्नल जाईल की इथून जो आहे तो आपला हे क्लोज झालेलं आहे. आता इथून मग समजा इथे याच्यानंतर काही लाईन असत्या 4-5, तर मग त्या 1 बाय 1 झाल्या. याच्यानंतरची लाईन एक्झिक्यूट झाली असते, त्यानंतरच्या पुढची, त्याच्या पुढची, त्या लाईन एक्झिक्यूट झाल्या असत्या. आणि मग त्यानंतर मग हे समजा आता इथे लाईन नाहीत म्हणून मग आता हे क्लोज होत आहे. म्हणजे त्याला कम्प्युटरला सिग्नल गेलं की हे वालं फंक्शन क्लोज करायचं, म्हणजे याचं एक्झिक्युशन संपलं. मग परत इथून जो कंट्रोल आहे तो याच्या जो आधी जो आलेला होता तिथे जाईल. परत तेच की इथून परत ते ही लाईन झाली, मग पुढच्या लाईनवर जाईल. समजा इथे काही लाईन्स असत्या, तर त्या एक्झिक्यूट झाल्या असत्या. आणि मग नंतर तू वाटल्यास नंतर हे करून बघू शकते की इथे काही तू सी आउट वगैरे लिहून बघू शकते काही गोष्टी, की ते एकामागे एक ऑर्डर मध्येच सी आउट होतील, की हे झाल्यानंतर मग इथे काही जे काही सी आउट असेल ते प्रिंट होईल. त्यानंतर मग ते झालं की नंतर मग हे क्लोजिंग झालं, मग त्याला कळालं की हे वाला संपलं फंक्शन. मग आता एक्झिक्युशन परत रिटर्न होईल की जिथून आलं होतं तिथे. मग इथे आलं होतं परत तेच सेम, की इथे पुढच्या लाईनवर जाईल, पुढच्या लाईनवर बघेल की हे संपलेलं आहे. मग याचं पण बंद होईल आणि मग याचं जे इथे कंट्रोल आधी इथे होतं, आलं इथं होतं, इथून आलं होतं, मग ते इथे जाईल. आणि मग परत तेच की पुढे जाईल. मग पुढे समजा काही असतं तर पुढे ते इम्प्लिमेंट झालं असतं, पण कारण की पुढे काहीच नाहीये मग ते बघेल आणि संपेल. जनरली इथे रिटर्न 0 असतो, पण तो दिला नाही स्पेसमुळे, तर मग तो रिटर्न 0 समजा होईल आणि मग हे संपलं. तर हे असं ओव्हरऑल त्याचं पूर्ण जे एक्झिक्युशन आहे ते या फॉर्म मध्ये होतं. आणि आपल्याला सिम्प्लिसिटी म्हणून आपण असं समजू शकतो की हे फंक्शन होतं, मग त्यानंतर हे आपलं फंक्शन, आणि ज्या फंक्शन कॉल होते ते आपण असं सिम्प्लिसिटी सेपरेटली फंक्शन पकडू शकतो, की मग त्यात 1 बाय 1 जाईल, असं करत करत मग पुढे जाईल आणि मग इथे कंडिशन असेल ती होईल. तर इथे नेहमी अशा वेळी तेच होतं की आपण जे रिकर्शन मध्ये जनरली हेच असतं की आपला एक मेन फंक्शन असतो, तिथून आपण आपल्या फंक्शनला कॉल करतो. आणि मग
जे काही आपली कंडिशन आहे त्यानुसार आपण ह्याला परत परत कॉल करत राहतो आणि त्या व्हेरिएबलची व्हॅल्यूला कमी जास्त करत राहतो. आणि मग हे कमी जास्त करत राहतो आणि मग ते असं पुढे पुढे जातं आणि मग शेवटी आपल्याला एक कंडिशन नेहमी लागते या रिकर्शन फंक्शनमध्ये. कारण जर कंडिशन नसली तर हे चालतच जाईल. n-1 n-1 होतच जाईल. याला काही एंड नसणार. त्यामुळे मग आपल्याला रिकर्शन मध्ये नेहमी हे असतं की एक कंडिशन असते, त्याला बेस केस बोलतो आपण, किंवा स्टॉपिंग कंडिशन, की जिथे जाऊन त्याला थांबायचं आहे. आणि मग एक फंक्शन कॉल असतो. आणि मग त्यामध्ये त्या कंडिशन जे काही आहे त्यानुसार क्वेश्चन नुसार आपण इथे हे असतं. तर त्यामुळे हे रिकर्शनचा फायदा होतो की आता हे सिंपल आहे म्हणून यात आपल्याला एवढा फायदा दिसत नाही. पण समजा क्वेश्चन थोडा डिफिकल्ट असेल तर याने आपल्याला ते या ऑर्डर मध्ये किंवा या व्हिज्युअलायझेशन मध्ये आपल्याला ते इझिली त्याचं एक्झिक्युशन बघता येतं की काय होतंय, कुठं होतंय. त्यामुळे आपण इझिली कोड लिहू शकतो. तो कोड बऱ्यापैकी आपल्याला मेमरीमध्ये राहू शकतो. तर त्यामुळे आपण जनरली रिकर्शन यूज करतो. आता हे जसं आपण बघितलं की हे जे आहे ते आपण सिम्पली फॉर लूप लावून हे करू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो. पण हा सिंपल आहे म्हणून एवढं काही वाटत नाही. पण जेव्हा कोड डिफिकल्ट होतात, मग तेव्हा समजा आपण फॉर फॉर लूप लावायला लागलो जिकडे-तिकडे, तर मग ते खूप जास्त खिचडी होऊन जाते सगळी त्याची फॉर लूप्सची. मग ते तेवढे ज्या लिहिणाऱ्यासाठी पण ते कठीण असेल. समजा तो कोड फ्युचरमध्ये दुसरं कोणी तो कोड यूज करणार असेल, त्याला त्याला समजायला पण तो कठीण जाईल. त्यामुळे मग आपण अशा वेळी रिकर्शनचा वापर करतो. तर हेच ओव्हरऑल आयडिया आहे. तर हे रिकर्शनचं वाटल्यास तू हे कोड घेऊन तू वेगवेगळे इथे सी आउट, इकडे सी आउट, काही वेगवेगळ्या व्हॅल्यूज बघू शकते. ह्या कंडिशन्स चेंज करून बघू शकते वेगवेगळ्या. त्याच्याने असं काय होईल की जे बेसिक बेसिक जे रिकर्शनचं वर्किंग आहे ते कळेल. आणि ह्या म्हणजे असं की हे छोट्या गोष्टी आहेत, पण एकदा की त्याचं बेसिक कळालं की मग ते मोठे जरी क्वेश्चन असले तरी पण मग ते एवढं काय वाटत नाही. कारण आपल्याला बेसिक त्याचं वर्किंग माहिती असतं. त्यामुळे मग ते हेच आहे. रिकर्शन मध्ये हेच सगळं आहे. एवढंच असतं. फक्त एवढंच की क्वेश्चन थोडा मोठा होऊन जातो. मग काही कंडिशन्स वाढतात. इथे जे व्हेरिएबल्स असतात ते थोडे वाढतात. पण बाकी सगळं जे वर्किंग आहे ते हेच असतं मेन. त्यामुळे याच्यासाठी तू हे करू शकते, प्रॅक्टिस करू शकते वेगवेगळे व्हॅल्यूज ठेवून. तर सध्या पुरती बस पुढच्या पुढ्यापासून आपण दुसरे क्वेश्चन्स बघूया रिकर्शनचे. बाय.